अशा माणसासाठी काहीच अशक्य नाही, ज्याला माहीत आहे त्याला काय पाहिजे आणि ते मिळवण्याचा ज्याने निश्चय केला आहे. नमस्कार मंडळी, मी नीतू, सिम्पली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सकाळ उठल्यापासून जर घरातलं म्हणजे झाडू पोछा जर पटकन झाला आणि देवपूजा, इतकं प्रसन्न वाटतं ना की दिवस इतका आनंदात जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे देवाची पूजा करताना घंटापूजन आणि घंटानाद केला जातो ना, कारण अशा नादाने तेथील राक्षसी वृत्ती, तामसी विचार दूर होतात आणि सत्वगुणांची वृद्धी व देवदेवतांच्या अशा मंगलमय वातावरणात आगमन होतं. घंटा हे नाद ब्रह्माचे प्रतीक आहे बरं का. आणि घंटानादाच्या श्रवणाने म्हणजे आपण भक्त, उपासक एकाग्रतेसाठी व अनुसंधान लक्ष एकत्रित करावे ह्यासाठी सुद्धा या ध्वनिकंपनाचा मोलाचा उपयोग होतो बरं का. त्याच्यासाठी ना आपण पूजा करताना घंटानाद, शंख असं वाजवतो बरं का. त्याने किती मन प्रसन्न होतं. आता तुम्हाला वाटत असेल ही बाटल्या का दाखवते अशी रिकाम्या, ॲक्वागार्ड खराब झाले आणि ॲक्वागार्ड खराब झालं म्हणजे सगळा गोंधळच गोंधळ. तर गोंधळ होऊ नये किंवा रेग्युलर काम आपलं सुरळीत व्हावं म्हणून ते बॉक्स आणले होते. आता हे तेवढं संपुसर समजायचं ॲक्वागार्डवाला येईन आणि रिपेअर करून जाईन. आता इथं पटकन स्वयंपाक करून घेतला, भाजी आणि एक आनंद की बाहेर जायचं आहे आपल्याला. आता बाहेर जायचं म्हणल्यावर आनंद खूप होतो बरं का. डोळ्याचे पारणं फिटतात असं बाजारात गेलं म्हणजे आता नवीन नवीन काय आलं आहे, काय पाहायला भेटतं आहे. असं थंडीसाठी अजून नवीन नवीन काहीतरी आलं आहे असं बरंच काही. आणि थोडंसं संक्रांतीसाठी साड्या पण घ्यायच्या होत्या. आणि एकदा बाजारात घुसलं म्हणजे छोटं मोठं काय असन ते बऱ्याच दिवसाचं राहिलेलं, कधी चक्कर झाली तर आणू असं करत करत जमा झालेल्या वस्तू समजायच्या. मग त्या अशा समजायचं थोड्या थोड्या सगळ्याच निघातात. मग एक ह्या कोपऱ्याला वस्तू होतं, त्या कोपऱ्याला वस्तू जाऊस तर काय नाही वाटत, आनंद वाटतो. पण एकदा तिथं गेलं का बाजारात लई दमछाक होती. आणि असं करता करता समजायचं काही सुटतं पण काही येतं पण घरापर्यंत. म्हणजे अशी सगळी फिरत रमत गमत सगळी शॉपिंग करून घेतली. आता भांड्याच्या दुकानात तर बरंच काही मला पटलं होतं. भांड्याच्या दुकानात ही मूर्ती होती, इतकी सुंदर होती बालाजीची, लय सुंदर, इतकं छान कोरीव काम केलेलं होतं. खाली लक्ष्मीची मूर्ती होती त्यातच. आणि ह्या भांड्याच्या दुकानात गेलं ना तर हर प्रकारचं एक भांडं, म्हणजे तुम्ही ह्या दुकानात मागं जाऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला समजायचं काही वस्तू जरी घ्यायच्या नसल्या ना तरी घेऊन येणार, इतकं छान. आणि एकदा मार्केटमध्ये गेलं ना दमून पार कोरड पडल्यावर काय होतं का माहिती, पण हे मग एकदा घ्यावंच लागतं. आणि मग तिथून पुढं परत एनर्जी येते. सर्दी असो नाही तर गळा पॅक असो, एकदा ते घेतलं का मग परत एनर्जी. आता रस्त्याने पण हे असे टेडी वेअर आणि कंबल बिंबल, आता थंडीचे दिवस आहे ना तर बऱ्याच ठिकाणी होते बरं काही. मी थोडेफार आहे ना ड्रायफ्रूट आणले होते. ड्रायफ्रूट नव्हते, संपले होते. थोडेच आणायचे बरं का. फ्रीजमध्ये तरी काय काय ठेवायचं, जाळ्या आळ्या होत्यात, कधी गेलं म्हणजे मग आणलं असं होतं. थोडे काही मसाल्याचे पदार्थ आणि पिटुकल्याची पेडीगिरी, बिस्किट आणि एक खेळणं होतं. तर तो कशाला पण धरून सारखं फाडीत राहतो, त्याच्यामुळे त्याला ते एक खेळणी आणली. पण हे सगळं त्याचं संपलं होतं तर ते एक आणलं. सगळ्यात जास्त तोच खुश झाला. पण तर पहा किती छान, म्हणजे वेट करतोय आणि नंतर मग खातोय. ज्यावेळेस ऑर्डर येईन त्यावेळेसच खाईल, तेवढं शिकलाय पण आता तो. पण सगळ्यात जास्त खुश झाला पिटुकला. आणि साड्या आणल्या होत्या, 3 साड्या घेतल्या बरं का. त्यातली ही एक घेतली
मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कोणती चांगली साडी आहे. ही एक घेतली आणि ही एक. सगळ्यात जास्त कोणती आवडली ती सांगा बरं. अशा 3 आहे, 3 पैकी कोणती चांगली वाटली. मला कमेंट करून नक्की सांगा बरं का ताईंनो, साडी कोणती सगळ्यात जास्त आवडली तुम्हाला. आणि भांड्याच्या दुकानातून एक कढई घेतली ज्यात मी धूप जाळीत होते ना, तर ते मातीचं भांडं माझ्याकडून फुटलं होतं, तर हे आणलं. मी आधी स्टीलचं बघितलं 250पासून सुरुवात होती आणि पितळाचं पाहिलं तर ते 850पासून सुरुवात होती. मग आपलं हे 50 रुपयाचं आणलं आणि संध्याकाळची मग पूजा केली मस्तपैकी. आज सगळे दमलेलंच होतो आणि छान पण वाटत होतं. सकाळ धरून पटकन काम आवरलेलं होतं. संध्याकाळी पूजा केली, दिवाबत्ती केली. ताईंनो, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास शेअर सबस्क्राईब नक्की करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.